एका साइडने तुषार आणि दुसऱ्या साइडने सूरज आणि बॉलर नेम निलेश. पॉवर प्लेचे एक ओव्हर बंधनकारक राहील. कंपल्सरी चेसिंग राहील. या दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. पहिल्या दिवसाचा पहिली मॅच और पहिला बॉल. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट राहील बॅट्समन साठी. पुढील चेंडू. पुढील चेंडू परत दुसरं वाईट. परत एकदा फ्री हिटचा चेंडू राहील. ओव्हर मधला पहिला बॉल झालेला आहे. त्या अकरा धावा झाल्यात.
एका ओव्हरच्या मोबदल्यात धावाची संख्या आहे 13. निखिल लखन सूरज आउट होताना षटकातील दुसऱ्या चेंडूवर विकेट येताना सूरज. बघूया पुढचा चेंडू लखनसाठी. काय करतात? लेफ्ट हँड आहे करा. बघूया पुढचा चेंडू निखिलसाठी. काय करतात आपल्या टीमसाठी धावा. पुढचा चेंडू निखिलसाठी. बघूया हा लखनसाठी. बघूया काय करतात आपल्या टीमसाठी. आणि पुढचा चेंडू अलगद लड्डू केस देताना निखिल लखन आपल्या बॅट मधून. मला वाटतं त्यांच्या बॅट मधून एकत्रित षटकार यावा ही अपेक्षा होती आम्हाला, पण ते आपल्या टीमसाठी काहीच करू नाही शकले. आता बघूया पुढचा खेळाडू आहे तो ऋतिक. ऋतिक काय करतो आपल्या टीमसाठी बघूया. शॉर्ट चेंडू होता, त्याचा समाचार काही निखिल घेऊ शकला नाही. बघूया पुढचा बॅट्समन ऋतिक. हा सुद्धा एकदम चांगला उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे. बघूया काय करतो आपल्या टीमसाठी. चौथा चेंडू ऋतिक साठी. आणि उंचावरून असं मारलेला षटकार जातोय काय आणि जबरदस्त करताना ऋतिक आपल्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. आणि उत्तुंग असा मारलेला षटकार. आम्हाला अपेक्षा सुद्धा नव्हती का ऋतिकच्या बॅट मधून हा षटकार येईल, पण त्यांनी आपल्या बॅटिंग मधून हा दाखवताना षटकार आपल्या टीमसाठी 6 धावा. धाव संख्या 21. आणि पुढचा चेंडू कट केलेला आहे आणि मला वाटतं बाउंड्री जातो की काय. आणि क्षेत्ररक्षण तो सुंदररित्या पकडलेला आहे चेंडू. बघूया 2-3 धावा. खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करताना ऋतिक. आणि बघूया पुढचा चेंडू तुषारसाठी. शेवटचा चेंडू वन शॉट. खेळाडू जरा लक्ष देऊन रनिंग करावे. पोलार्ड कडून 1 शॉट रन झालेली आहे.
आणि वाईटचा इशारा देताना पंच. आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ती 25. आणि त्याच्यामध्ये एक 1 शॉट. पुढचा चेंडू बघूया काय करतात. आणि उंचावर असा मारलेला बघूया किती धावा येतात आपल्या टीमसाठी. आणि हळूच असे एक धाव घेताना तुषारच्या बॅट मधून ओव्हरची समाप्ती. बघूया काय करतात तुषार आपल्या टीमसाठी. बॉलर 3 बॉलर 3. चार ओव्हर आणि 3 बॉलर खेळवले जातील. टीमने नोंद घ्यावी. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर ने टाकणारा. आणि समोरच हा खेळू खेळला आणि 20 शॉट करताना तुषार. आणि विकेट. उत्कृष्ट अशी बॉलिंग बघताना आपल्या तालुक्याचे उत्कृष्ट असे समालोचक लाडक दादा यांचे आगमन. नमस्कार, सुस्वागतम सर्व प्रेक्षकांचं व आयोजकांचं पुन्हा एकदा घ्या तिसऱ्या दिवसात स्वागत आहे. जाऊया मैदानात. सामन्याला सुरुवात होताना आज मात्र सामन्याची स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. लाईव्ह टेलिकास्ट ह्या ठिकाणी होताना गुड बॉल. तालमेल हलकासा चुकीचा आपण पाहतोय. बाईचा इशारा पंच या ठिकाणी. बंटी ठाकरे मेन पंच म्हणून, माफ करा बंटी पाटील मेन फ्रॉम मलवाडा, आमच्या विक्रमगडचा विराट कोहली, आणि तो इथे मुख्य पंच म्हणून आपण पाहतोय. स्कोर बोर्डची संख्या जर पाहिली तर 25 या आकड्यावर आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होताना डावखुरा. ह्या वेळेस थोडा चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला लागताना आपण पाहतोय. बॉल चाललेला आहे डीप पॉइंट क्षेत्रात, मात्र शॉर्ट पॉइंट रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आपण पाहतोय. ह्यावेळेस एक धाव इकडे मात्र जोडली गेलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना तिसरं षटक मार्गस्थ असताना ह्यावेळेस एक धाव. धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा, 27 धावा आहेत. एक शॉर्ट धाव होती म्हणजेच 27 धावा आहेत. राऊंड द विकेट. डावखुरा गोलंदाज यावेळेस चांगला फटका आहे. सुरेल सरळ बॅटने मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना गुड फेड. ओ माय गॉड, इथे 2 फिल्डर्स. धाव बाद झाला एक खेळाडू इथे मात्र. इथे मात्र बाद झालाय फलंदाज. धोडीपाडा ब संघ मैदानात आहे. धोडीपाडा ब संघाचा खेळ आपण पाहतोय. आपल्या घरेलू ग्राउंडवर खेळताना विपक्षी टीम आहे. पिंपलास वाघातपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वाडा तालुक्यातून येणारी टीम आपण पाहतोय. पिंपलास हा संघ आहे. राऊंड द विकेट गोलंदाज घ्यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल चाललाय मिड ऑनच्या दिशेनं. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा घ्या बॉलवर जोडल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या थोडी पुढे सरकताना आपण पाहतोय टोटल रन्स 30 या धावसंख्येवर.
षटक पूर्ण झालेलं आपण पाहतोय आणि इथे मात्र दुसरं षटक पूर्ण झालेलं आपण पाहतोय. तिसरं षटक झालंय पूर्ण. 4 षटकांची मॅच आहे. पहिला सामना आज मात्र 4 षटकांचा आपण पाहतोय. धोडीपाडा ब विरुद्ध पिंपलास वाघातपाडा हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये. ठाणे पालघर जिल्हा आज एसटी एक गाव एक संघ असा आजचा मात्र रूल्स आहे. आणि तिथे पाहूया पहिल्या दिवसाच्या गटातून क्वालिफाय झालेली टीम होती बांगरचोळे. हा संघ पहिल्या दिवसाच्या गटातून विक्रमगड तालुका मर्यादित एक गाव एक मध्यम नवोदित गटाचा दिवस होता. तिथून बांगरचोळे संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या गटातून टीम क्वालिफाय झाली ती कालच्या दिवसात योगेश एलिवन सेलपाडा घ्याबेले. सुरेख फटका आहे, चांगला फटका आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं सरळ बॅटने केलून काढलाय. लॉंग ऑन वर बॉल फील्ड होताना आपण पाहतोय. सिंगल धाव गेल. टोटल रन जर पाहिल्या 31 रन्स ह्या ठिकाणी जोडलेले आपण पाहतोय. साईराज धोडीपाडा ब संघ मैदानात खेळताना इथे मात्र चांगलं प्रदर्शन घ्या ब संघाचं. पुढचा चेंडू ओ बोल्ड, इथे क्लीन बोल्ड झालाय फलंदाज. 31 ह्या धाव संख्येवर अजून एक बॅटर आउट झालेला आपण पाहतोय. तर युवा संघ आहे साईराज धोडीपाडा हा संघ इथे मात्र खेळत असताना त्यावेळेस पाय सागे स्टेप आउट झालाय आणि थोडासा क्रीज जर पाहिली ना तर इकडे सफल झाला होता क्रीज मध्ये फलंदाज. धावसंख्या जर पाहिली तर 9 ह्या धावसंख्येवर आहे. टोटल 38 धाबेचं लक्ष आहे. 9 धावा पहिल्या षटकात चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत मात्र 4. 5वा चेंडू टाकण्यासाठी अजय हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना राऊंड द विकेट. ओ हा बेलेस कदाचित विकेट घेईल की काय. ओ गुट्ट्या सुरेख झेल तिकडे मात्र झालाय. इथे मात्र विकेटचं पतन आहे. 9 धावा स्कोर बोर्डवर आहेत आणि जरूर एक युवा फिल्डर मैदानात आहे. खूप कमी वर्षाचा खेळाडू मैदानात आपण पाहतोय. साईराज धोडीपाडा ब संघासाठी खेळत असताना शॉर्टमिट विकेटवर त्यांनी झेल पकडलाय. नाव काय आहे त्याचं? निमेश नावाचा
इमेश नावाचा हा खेळाडू मैदानात आहे आणि सुरेख मात्र झेल त्याने पकडलाय, कारण ही स्पर्धा लाईव्ह आहे आणि हा झेल कदाचित त्याला नंतर तो पाहू शकतो कशा रीतीने त्याने पकडलाय. लाईव्ह टेलिकास्ट आहे. ओम साई नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. आपल्या मोबाईल स्क्रीनला, आपल्या स्मार्ट टीव्हीला ह्या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकता. साईराज धुळीपाडा चषक, आमदार चषक 2024 ची स्पर्धा आहे. ते डॉट बॉल, यावेळेस चांगला चेंडू होता अजयचा, वापसी केली गोलंदाजाने. पहिलं षटक पूर्ण, 9 धाबा 1 ओव्हर, विकेट केल्या आतापर्यंत 1 आणि धाबा आहेत 9. इमेश तोच गोलंदाज इथे गोलंदाजीसाठी येताना, ज्यांनी मागच्या 5व्या चेंडूवर झेल पकडला होता आणि तोच इथे मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. काय होईल? एका बाजूने पिंपलास वाघातपाडा संघ आहे. कारण हा साईराज धुळीपाडा ब संघ थोडा नौखा संघ आहे. प्रथमच एक मोठ्या स्पर्धेत तो मात्र खेळत असताना आपल्या होम ग्राउंड वर आहे आणि इथे मात्र पाहूया त्याच दिशेनं, पॉइंटच्या दिशेनं बॉल ह्या ठिकाणी जाताना आपण पाहतोय. स्क्वेअर कटचा फटका आहे, चांगला स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं 2 धाबा या बॉलवर येताना पिंपलास वाघातपाडा संघाची धावसंख्या जर पाहिली तर सध्या 11 धावसंख्येवर आहे. पुढचा चेंडू यावेळेस इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, कारण 1 धाव घ्या बॉलला. धावसंख्या जर पाहिली तर ती टोटल 12 धावसंख्येवर येताना आपण पाहतोय. 12 धावा आतापर्यंत पिंपलास वाघातपाडा या संघाच्या आहेत. एक युवा गोलंदाज, यावेळेस झेल होईल की काय? फिल्डर आहे बाउंड्री लाईनवर, सोपा झेल. दुसरा विकेट बाद केला इथे मात्र पिंपलास वाघातपाडा या संघाचा. 2 विकेट गेल्या 12 धावसंख्येवर. तर ह्या स्पर्धेत रूल्स आहेत. मैदानामध्ये तुम्ही गार्ड मात्र चेंज करू शकत नाही. मैदानामध्ये खेळत असताना तुम्ही बॅट चेंज करू शकत नाही. तुम्हाला बॅट पाहिजेत असेल तर ड्रेसिंग रूम मधून बॅट तुम्ही घेऊ शकता, परंतु मैदानात मात्र बॅट तुम्हाला चेंज करता येणार नाही. यावेळेस चांगला चेंडू, काय गोलंदाजी केले गेले. हिमेश या गोलंदाजाने दर्जेदार गोलंदाजी करत असताना धावसंख्या जर पाहिली तर 12 वर आहे. ह्या षटकात केवळ मात्र आतापर्यंत जर पाहिला ना तर 1 धाव खर्च केले. गुड बॉलिंग बाय गोलंदाज, राऊंड द विकेट. ओ ग्रेट बॉलिंग. इथे वाईड बॉल जरूर आहे. सन्माननीय सुगर रणमोळे साहेबांकडून ह्या स्पर्धेसाठी जरूर देणगी रूपामध्ये
उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं चषक जे आहे ते ह्या साहेबांकडून आम्हाला प्राप्त झालेलं आहे. थँक्यू आणि धन्यवाद त्यांचं. जाऊया मैदानात. इथे मात्र एक मजेशीर सामना मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा ह्या वेळेस स्कोर बोर्डची संख्या आहे आणि इथे मात्र उरलेला चेंडू ह्या षटकातला एक आहे. गुड बॉलिंग बाय हिमेश गोलंदाज. पुन्हा एकदा इथे मात्र डॉट बॉल. सुरेख षटक टाकलाय. गुड बॉलिंग बाय साईराज धोडीपाडा. ब संघाचा गोलंदाज हिमेश या गोलंदाजाने कमाल करून दाखवले, कारण ह्या षटकात केवळ धावा दिल्यात, 4 रन्स दिल्यात. सुरेख षटक टाकलंय. 12 चेंडूंचा खेळ उरलेला आहे आणि त्या 12 बॉलवर पाहूया अजून कमीत कमी 25 धावा जवळ पाहिजेत का? 24 38 धावेचं लक्ष आहे. 38 धावेचे लक्ष आहे. 38 धावेचं टोटल इथे आपण पाहतोय. जाऊया मैदानात. 25 पाहिजेत ना? बरोबर 25 धावेची गरज आहे, कारण चांगली मॅच मैदानात. एक ग्रेट मुकाबला दोन्ही संघ या ठिकाणी. बोल्ड अजून एक शानदार शिकार केलाय साईराज धोडीपाडा. ब संघाचा कमाल. त्यानंतर होणारा सामना श्री गणेश वाघाडी विरुद्ध मानपाडा. ह्या दोन संघांना विनंती आहे की आपले कर्णधार टॉस करण्यासाठी पाठवायचे आहेत. श्री गणेश वाघाडी विरुद्ध मानपाडा हा सामना आहे. पुढचा धावसंख्या आतापर्यंत 13 ह्या धावसंख्येवर आहे. इथे मात्र पिंपलास वाघातपाडा संघ थोडासा बॅट फुटला जाताना आपण पाहतोय. वो कहते हैं ना कि संकटों के काले बादल अब उनके ड्रेसिंग रूम पर मंडरा रहे हैं. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. सूरज इस समय बॉलिंग मार्ग पर खड़े हैं. कमाल की गेंद, बहुत ही शानदार तरीके से उन्होंने तेज गेंद फेंकी जिस पर बल्लेबाज खेलते हुए बीट हो गए और शानदार विकेट मिला. युवा खिलाड़ी है, आने वाले भविष्य का एक शानदार गेंदबाज हो सकता है. कमाल बॉलिंग करत असताना 25 धावेची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ उरलेला आहे आणि त्या 11 बॉलवर 25 धावेची आवश्यकता आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. धीम्या गतीचा चेंडू टाकलाय, परंतु डॉट बॉल घेताना आपण पाहतोय वाघातपाडा संघावर वाढलेलं प्रेशर आहे. दबाव तणाव साफ दिखाई देता हुआ. धावसंख्या इथे मात्र 13 वर अटकलेली आपण पाहतोय. अजून मात्र 10 चेंडू आणि 25 धावेची गरज पिंपलास वाघातपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलंय. यावेळेस गॅप मध्ये बॉल आहे. चेंडू चाललाय मिड ऑफ क्षेत्रात, परंतु तिकडे मात्र क्षेत्ररक्षक येताना बॉलवर आणि फील्ड होताना आपण पाहतोय. 2 धावा त्या बॉलला आल्या. टोटल रन्स 15 आहेत, परंतु अजून अंतर जर पाहिलं ना 23 धावेचा आहे. चेंडू उरलेत 9 धावा पाहिजेत 23. नेक्स्ट बॉल. फुल टॉस चेंडू ऑन साइडला. फिल्डर तैनात आहे शॉर्ट मिड विकेट वर. घ्यावेले चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव येताना आपण पाहतोय. रन संख्या जर पाहिली 16 ह्या आकड्यावर. अजून जर पाहिल्या 22 धावा काढायच्या आहेत. 8 चेंडू आणि 22 धावा. साईराज धोडीपाडा ब संघ आणि त्यांच्या विरोधात पिंपलास वाघातपाडा संघ. वाघातपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 22 धावा. गुड बॉल एक्सलेंट डिलिव्हरी. यावेळेस विकेटचं पतन घडलंय. इथे मात्र थोडासा
आता जर पाहिलं ना तर 7 चेंडू शिल्लक आहेत आणि तिथे 22 धावा काढायचे आहेत। जरूर इथे मात्र आलेलं प्रेशर दूर लोटेल की काय। नो बॅटर ऑन वाघातपाडा संघ। इथे मात्र आखो टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय जरूर, परंतु वाईटचा इशारा आहे। पंच इथे बंटी पाटील यांच्याकडून हा इशारा येताना आपण पाहतोय। 1 धाव जरूर कमी झाले, अजूनही 21 धावा मात्र काढायच्या आहेत। येणाऱ्या 7 चेंडूवर 21 धावेची गरज। फुलटॉस चेंडू ह्या वेळेस जरूर चांगला फटका, बॉल पडल्यानंतर जातोय मैदानाच्या बाहेर। 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना आलाय चौकार घ्या बॉलवर। मॅच अभी बाकी है। क्यूडीचे आता मात्र 2 चेंडू 13 धावेची आवश्यकता आहे। कंपल्सरी चेसिंगचा रूल्स आहे ह्या स्पर्धेतला। पाहूया काय करेल वाघातपाडा संघ। एज लागते, चांगलं क्षेत्ररक्षण स्लिपच्या दिशेनं। इथे मात्र बॉल
गेलाय जरूर परंतु धाव येईल एक चेंडू आणि 12 धाबेची गरज आहे. सगळ्या टीमला सूचना आहे, जो संघ टॉस उडवण्यासाठी येईल त्या टीमने आपली एंट्री फी देखील कंप्लीट करायची आहे, घेऊनच यायची आहे सोबत. आणि इथे मात्र या शेवटचा बॉल रन येतील 1, परंतु हा सामना जिंकलेला आहे साईराज धोडीपाडा ब संघाने. हा सामना मात्र जिंकलेला आहे. विजेता संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. चांगली मॅच, एक चांगला सामना आपण पाहिला.